जय गुरु. हा, जय गुरु. हा, हा, एक मिनिट. जय तर गुरु. आपण काल जय सुभाषित गुरु. सुरू केली होती ना आपण. तेच दाखवा तुम्ही. जय गुरु सर. जय गुरु. पहिलं पहिलं सुभाषित काय आला की काय परत? हा. हम्म, पहिलं सुभाषित घेऊया आपण. कोण वाचेल पहिलं सुभाषित? मी वाचू का सर? मी घेतो. हा, मी वाचा. घेतो. ओके ओके. चालेल. समेषु मैत्री प्रणयम परेभ्यः धनम न मानम न कृपा न भद्रम ज्ञानम गुरुभ्यो न कलां न विद्याम स दीर्घसूत्री लभते न सौख्यम. हम्म. समेषु मैत्री प्रणयम परेभ्य म्हणजे मला वाटतं म्हणजे समवयस्काबरोबर मैत्री नाही, हा, म्हणजे मैत्री. हा, नंतर दुसऱ्यांवरती प्रेम नाही, हम्म, दुसऱ्यावरती प्रेम नाही, अजून आलेलं नाहीये. हम्म, धनम धनम न मानम, म्हणजे ज्याच्याकडे धन नाही, मान नाही, कृपाही नाही आणि कल्याणही नाही. हम्म, हम्म, गुरुकडनं ज्ञान पण नाही, कला पण नाही आणि विद्या पण नाही, हम्म. असा आळशिक मनुष्याला सुख मिळत नाही. हा, बरोबर. हम्म, ठीक आहे. एकदा परत एकदा. सोपं आहे ना हे. प्रणय म्हणजे प्रेम. समेषु सप्तमी म्हणजे आपल्या बरोबरच्या लोकांबरोबर मैत्री. दुसऱ्यांबद्दल परेभ्या म्हणजे चतुर्थी बहुवचन. हा, प्रेम, दुसऱ्यांबद्दल प्रेम. नंतर धन, मान, कृपा, कल्याण. नंतर हे काहीच नाही. नंतर गुरुकडून ज्ञान, कला, विद्या ही पण काही मिळाली नाही. अशी मनुष्याला सुख मिळत नाही, सौख्य मिळत नाही. ठीक आहे. अं, दीर्घसूत्री या शब्दाचा अर्थ काय? लांबण लावणारा, काल तुम्ही सांगितलेलं आळशी. याचा एक गीतेमध्ये पण एक 18व्या अध्यायात एक श्लोक आहे बघा. तामस तामसाची म्हणजे तामस गुणाची लक्षणं किंवा तामसी माणसांची लक्षणं. हा, तर त्याच्यात गीतेमध्ये 18व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की म्हणजे जो दीर्घसूत्री असतो म्हणजे आळशी किंवा विलंब लावणारा. आणि मग त्याच्यावर शंकराचार्यांनी टीका पण लिहिली की दीर्घसूत्री म्हणजे कोण? जो आजचं किंवा उद्याचं काम आहे, आज किंवा उद्याच करायचं काम महिना झाला तरी करत नाही. तर अशा लोकांना तामसीच म्हटलेलं आहे. हे नुसतं आळशीपणा हा काही सद्गुण मानलेला नाहीये अध्यात्मामध्ये पण. विशेषतः म्हणजे टाळमटाळ करणं, हम्म, हा फार तामसपणा मानलेला आहे. हम्म. दीर्घसूत्रीच्या विरुद्ध तत्परता. तत्परता म्हणजे एखादी गोष्ट लगेच करणं. आणि संस्कृतमध्ये एक ग्रंथ आहे, त्रिपुरा रहस्य म्हणून. ज्ञानखंड त्रिपुरा रहस्य. असं एक माहिती म्हणून सांगतो मी. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सगळ्यात उत्तम साधक कोण? हम्म, अध्यात्मामधला. तर जो तत्पर असतो, हम्म, त्याला उत्तम साधक म्हटलेलं आहे. म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी, एक तत्परता आणि दुसरं दीर्घसूत्रता. हा, तर जो दीर्घसूत्री तो तामस, हं, तामस गुणाचा. आणि साधकांमधलाही उत्तम साधक कोण? की ज्याच्यापाशी तत्परता आहे, असा जो असतो तो उत्तम सर्वोत्तम साधक राहतो असं म्हटलेलं आहे त्याच्यात. हं. इतकं म्हणजे आपलं जे अध्यात्म किंवा धार्मिक ग्रंथ आहे ते दीर्घसूत्रीपणाला फार त्याची निंदा केलेली आहे सगळीकडे. असं गीतेमध्ये पण वगैरे असं. ठीक आहे. पुढचा वाचा, पुढचा श्लोक सुभाषित.
सुखदाताई वाचा वाचू तुम्ही. का? हा हा, वाचते सर. शालां समायाति सदा कुवस्त्रैः कुपुस्तकैः समालिनैश्च लेखे सदा विलम्बी पठने प्रतीपः सदीर्घसूत्री लभतेन सौख्यम. म्हणजे शाळेमध्ये सदा म्हणजे घाणेरडे कपडे घालून जाणारा का? शालां बरोबर. समायाती सदा हो, कुवस्त्रैः. समायाती म्हणजे हा जाणे, याती म्हणजे जाणे, आणि हा, समायाती म्हणजे याती पण म्हणजे जाणे. जाणे. हम्म. हा, म्हणजे नेहमी नेहमी घाणेरडी. हम्म. घाणेरडी वस्त्र घालून जाणारा. कुपुस्तके हे म्हणजे घाणेरडी पुस्तकं वगैरे असं हम्म. अव्यवस्थित ठेवणारा का? घाणेरडी किंवा आणि आणि मलिनैश्च लेखे, आणि मलिन लेख म्हणजे त्याचं हा, लिखाण पण सगळं नाही मलिन घाणेरडे. किंवा हा हा, अव्यवस्थितपणे असणं. अव्यवस्थित. हा, हम्म. किंवा आणि मळलेलं. सदा विलंब. हा, अभ्यासामध्ये म्हणजे पठणामध्ये विलंब करणारा किंवा उशीर सगळ्या गोष्टीचा करणारा का? सदा सदा विलंबी विलंबी पठने पठने प्रतीपः. हा, सदा विलंबी म्हणजे प्रतीप हा, सदा विलंबी म्हणजे नेहमी उशीर करणारा सगळ्या ह्याच्यात. उशीर करणार. हा, हम्म. आणि पठने प्रतीप. प्रतीप म्हणजे उलट. म्हणजे पठन म्हणजे इथं अभ्यास, त्या अभ्यासाच्या अभ्यास. ऐवजी काहीतरी उलटच करायचं. म्हणजे जसं आपण बघतो ना हम्म. काही काही वेळा, म्हणजे काही काही लोक मुलं असतायची लहानपणापासून, तर ते हम्म. अभ्यासाला बसलं की काहीतरी तिसरंच काढतात, म्हणजे उलटच तिसरंच काहीतरी करायचं. काढतात. हा, तर तसं. बरोबर. हम्म. हा, तर असा असा. दीर्घसूत्री याला सौख्य मिळत नाही किंवा हम्म. लभते ना सौख्य. हा, त्याला सौख्य लाभत नाही असं. लाभत नाही, आळशी माणसाला सौख्य लाभत नाही. तर हे सगळे जे आपले राहिलेले आहेत, ज्यांचे अर्थ आहेत आपल्याकडे, त्यांचे अर्थ लिहून होतील का आपले नाही, काय तोपर्यंत, सुचित? परीक्षेपर्यंत? काय काय? या नाही, काय सगळ्यांचे सुचित? जे अर्थ नाही आहेत लिहिलेले आपल्याकडे स्लाइड मध्ये, हा. मग ते तोपर्यंत लिहून होतील का परीक्षेपर्यंत? नाही नाही, आता तुम्ही हे एकतर कसं की आपलं रेकॉर्डेड सेशन असणारच आहे, बरोबर? हे हम्म. रेकॉर्ड होतच आहे. ओके. त्यामुळे असं नाही की आपण बोललो ते वाईप आउट होईल असं, नाही का? पण हम्म. समजा जर आता हम्म. उन्नती बऱ्याच लिहून घेते, पण कितपत तिचं होईल मलाही माहिती नाही. पण हे जर हम्म. कोणीतरी तुमच्यापैकी पण कोणी जर हे करून दिलं ना, तिला पण मदत केली हे कंपाईल करायला, तर मग लवकर होईल असं मला वाटतं. काय वाटतं हम्म. उन्नती तुला? हो सर, आहे. थोडा माझा व्याप वाढलेला आहे ना, त्याच्यामुळे मला असं जमत नाहीये ते पटकन करायला एवढं. हा, तर मला मग माझी सूचना आहे तुम्हा सगळ्यांना की तुमच्यापैकी कोण कोण जे व्हॉलंटिअर करू शकतील या या पाठांची, आणि हे जर तिला तुम्ही टाईप करून पाठवलं ऍटलिस्ट मराठीमध्ये हे अर्थ, तर ती मग पटकन कंपाईल ती पटकन करेल, नाही का? हा, ते करू शकेन मी तर. हा, अर्थ मराठीत. टाईप करून पाठवू शकेन, पण मला दुसरं काही येत नाही मोबाईल मधनं. नाही नाही, ठीक एकदम आहे ना. ड आहे. तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये आता हे जे 5 हा, श्लोक आहेत तर एक एक ठरवून घ्या तुम्ही, आणि तिला पाठवत जा, मग ती कंपाईल करून ते टाकत जाईल. ते नुसतं मग कॉपी पेस्ट ती फटकन करेल असं. हा. हो चालेल ना. म्हणजे मी आता हा. श्लोक पहिला आणि अर्थ असं मी हा. टाईप करून पाठवू शकते. तेवढं येतं मला. त्याच्या हो, पलीकडे काही येत नाही. किंवा त्यातच हा, असं जसं मी म्हटलं की उदाहरणार्थ काही म्हणजे मुद्दे पण जसं प्रणयम म्हणजे प्रेम, हा, असं काहीतरी, हम्म, किंवा तुम्हाला काही अच्छा. लिहायचं असेल तर तसं म्हणजे प्रतिपहा म्हणजे हम्म, उलट, असं काही काही लिहायचं असेल अर्थ विभक्ती, ते पण तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. शक्यतो म्हणजे हा, हा. तुम्हालाही परत ते वाचताना तो पॉइंट क्ल्यू मिळत जाईल अशा पद्धतीने. हा, आणि इवन हो सर, तेवढं करते. हा. आधीचे धडे जे झालेले असतील त्याचंही तुम्ही जर वाटून घेतलं ना एकमेकांनी, तर बरं होईल. म्हणजे मग ते हम्म. पटकन आपलं सगळं कंपाईल होऊन जाईल. हं? आधीचे किती राहिलेत सर? मला काही कल्पना नाही. उन्नती, तू एक काम करूया, उन्नती तू शेअर कर कुठले कुठले धडे राहिलेले आहेत त्याचं लिहायचं, आणि म्हणजे तयार करायचं. मग लोक ते कोणी कोणी मग प्रत्येक जण वाटून घेतील मग तसे, नाही का? असं. हं? चालेल. हो. हं? ठीक आहे. हा, तिसरा पुढचं तिसरा वाचू. हा, वाचा. क्रियासु मंदो कथनेषु तीक्ष्णः हं? भोज्येषु वीरः शयनेषु धीरः देहेन पुष्टो मनसा तु भीरुः सदीर्घसूत्री लभते न सौख्यम्.
हम्म. क्रिया म्हणजे काम करताना मंद हळूहळू काम करायचं. हम्म. कथनेषु तीक्ष्णा, ऐकायला मात्र एकदम कान आतुर. कान कान कथन तिखट नाही, असं. कथन म्हणजे सॉरी, कथन म्हणजे बोलणं बोलणं ना. हा म्हणजे कथन बोलणं करणं. मात्र टोकदार असं. हा, हा. किंवा तीक्ष्ण बोलणं मात्र टोकदार. हा तिखट. म्हणजे इनफॅक्ट दुसऱ्याला तिखट. चटका बसेल असं लागेल असं थोडकं. हम्म, इनफॅक्ट तिखट हा शब्द या तीक्ष्ण या शब्दापासूनच आलेला आहे. बरोबर. हम्म. हा. नंतर भोज्येषु वीरः. हा. भोज्य म्हणजे जेवण का? हो. भोजनात मात्र वीर हा. म्हणजे हा. भोजनात वीर म्हणजे भरपूर खाणारा. हा. शयनेषु धीरः. वा वा, झोपड्यामध्ये पण एकदम धीरोदात्त हा. म्हणजे म्हणजे भरपूर झोपणारा. म्हणजे हं, झोपण्यामध्ये खूप पेशन्स आहे त्याचा असं. असं धीर म्हणजे पेशन्स किंवा धाडसी असं नाही का. हा. धाडसी. हम्म. पण पेशन्स म्हणजे कसं म्हणायचं आपण म्हणजे नक्की काय सांगायचं? नाही नाही. शयनामध्ये ध्रू धारयती त्याच्यापासून धीर हा शब्द तयार झालाय. म्हणजे शयनामध्ये दृढ असं. दृढ हा शब्द पण अच्छा. हं. ध्रुपासूनच आलेला आहे. तर शयनामध्ये हं. म्हणजे झोपण्यात स्थिर किंवा असं म्हणायचं. गाढ झोपल्या पाहिजे म्हणजे गाढ झोपणारा. कुंभकर्ण हा. थोडक्यात. भरपूर आणि हं, गाढ हं, असं. हा, दोन्ही. हम्म. हं. हम्म. हा. देहेन पुष्टो. वा वा, तब्येतीने एकदम दष्टपुष्ट. हम्म. मनसा तू भीरुः. मनाने मात्र हे घाबरट. घाबरट. भीरू म्हणजे घाबरट. घाबरट ना. हा. घाबरट. हा. सदीर्घ सूत्री लभते न सौख्यम. अशा आळशी तामसी माणसाला कधीही सुख मिळत नाही. हा. बरोबर. परत सांगू? नाही नाही, ठीक आहे, समजलंय सगळ्यांनी. हम्म. हा. सोपे आहेत शब्द सगळ्यांनी. हा. हो, पुढचं नशीब चौथं कोण मला वाच? सोपं झालं. सुचिता, चौथं वाच सुचिता. अनादरं संलभतेन स्वेभ्यः सभर्त्सनं संलभतेन जनेभ्यः पराजयं च अपि सदा वरेभ्यः सदीर्घसूत्री लभतेन सौख्यम. हम्म. म्हणजे जो अनादर करतो नेहमी दुसऱ्यांचा, नाही नाही. असं नव्हे. तर स्वेभ्य म्हणजे म्हणजे काय? स्वतःचा. ही कुठली आहे? स्वेभ्या म्हणजे कुठली आहे? चतुर्थी किंवा हम्म. पंचमी. हा? तृतीय चतुर्थी स्वेभ्य. किंवा पंचमी ना. चतुर्थी किंवा पंचमी म्हणजे हा हा. स्वतःपासून एक मिनिट म्हणजे हा ठीक आहे. हो, ठीक आहे, पाठवून द्या मला कॉन्टॅक्ट. चालेल. ओके. ठीक आहे, चालेल. हा. तर हा, स्वेभ्या म्हणजे पंचमी म्हणजे पासून. स्व हं. स्वच स्वेभ्या मग काय म्हणजे काय अर्थ होईल? हम्म? हं. जो स्वतः समलभते म्हणजे काय येणार सर? समलभते म्हणजे लभतेसारखं म्हणजे स्वतःपासून त्याला पण हे बहुवचन आहे. हा, स्वतः म्हणजे स्व म्हणजे आपले किंवा मी किंवा माझे म्हणजे आपलं स्वजन ज्याला आपण म्हणतो ना, तसं आपले. हा. आपल्या लोकांपासूनही त्याला नेहमी अनादरच मिळतो असं. हं, हं. हम्म. आणि आणि त्याच्या लोकांकडून त्याला निर्भत्सना मिळते. लोकांपासून बरोबर? त्याला हा निंदा मिळते. भर्त्सना म्हणजे निर्भत्सना निंदा. मिळते ना. हा, निंदा हं. मिळते. हा. 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 आणि ज्याचा नेहमी पराजय होतो. हा. म्हणजे या या त्याच्या लक्षणामुळे जो पराजय होतो. तो पुढे जाऊ शकत नाही. बरोबर? नाही. अवरेभ्या. अवरेभ्या म्हणजे वर म्हणजे श्रेष्ठ. अवर म्हणजे अच्छा. कनिष्ठ. हा. हं, हं. कनिष्ठांपासून सुद्धा अपि पराजयंच. आणि त्याच्या खालच्या लोकांपासून सुद्धा त्याला पराजयच म्हणजे तो हरतोच किंवा अपमान हं, होतो हं. किंवा असं हा पराभव होतो असं. हं, हं. हम्म. अशा आळशी माणसाला कधी सौख्य मिळत नाही. हम्म. जसं म्हणजे असं मी उदाहरण म्हणून एक देतो की आपल्यापैकी बऱ्याच जणांना नोकरीचा किंवा कॉर्पोरेट वर्ल्डचा वगैरे असा
अनुभव असेल नाही का कंपन्यांमध्ये किंवा सरकार. तर असे काही काही लोक असतात बघा असे की म्हणजे ज्यांच्या खालचे लोक सुद्धा त्यांचा पाणउतारा करतात नाही का. त्यांचे हम्म. मित्र सुद्धा त्यांचा काही फार आदर ठेवत नाही. दूरचे तर जाऊच दे, दूरचे तर निंदाच करतात. म्हणजे आपण समाजामध्ये बघतो की अशी काही मंडळी असतात की ज्यांना त्यांचं काम धड काही नसतं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या दीर्घसूत्रीपणामुळेच म्हणजे त्यांना कधी ते सुख मिळत नाही, मग ते नेहमी हताश असतात असं नाही का. हो सर. म्हणजे अगदी अवरेभ्य म्हणजे खालच्या लोकांकडून सुद्धा त्यांची हेटाळणी होते. पराजय म्हणजे हेटाळणी वगैरे की काय बाबा असं नाही का. हम्म, हम्म. असं. हम्म. असं. हं. पुढचं कोण वाचेल? रवींद्र वाचा तुम्ही पुढचं वाचलं. हा. यशास्ति शौचं न तपो तस्य न अस्ति दानं तस्य अस्ति तसे हं? असे असायचे. यस्य यस्य त- असते इथे. तस्य अस्ति. हा. तस्य आहे का इथे मराठीमध्ये यस्य आहे. अच्छा. अस्य ठीक आहे. अस्य की यशस्य यस्य यच पाहिजे ऍक्च्युली, त नको, य पाहिजे. य जास्त बरोबर आहे. हं? यस्यास्ति शौचं न तपो न दानं गुणो न ध्यानं विनयो न धर्म शक्तिर शक्तिर्न वृत्तिर्न च योग्यतापि स दीर्घसूत्री लभतेन सौख्यम. हं. तर काय काय अर्थ होईल? यस्य अस्ति न शौचम न तपो न दानम असं. तप आणि दान असं जो करत नाही. हा. न तपो न दान म्हणजे तप पण नाही करत किंवा दान पण नाही करत. हं. न तपो न दान म्हणजे तप पण नाही करत, दान पण नाही करत, हं. शौच म्हणजे पवित्र का असा काय? अर्थ येतो. म्हणजे शुच म्हणजे शुचिता म्हणजे शुद्धता. हं. शुच हा जो धातू आहे ना, यस्यास्ति म्हणजे काय? हा, शुच म्हणजे शुद्ध होणे असं. हा. म्हणून आपण पूर्वी शौचाला जातो असं म्हणायचे ना. शौचाला म्हणजे पोटातली घाण टाकून देऊन शुद्ध होण्याला असं या अर्थाने नाही का. तर शौच म्हणजे हम्म. स्वच्छ शुद्ध. नाही होत का सर? स्वच्छता नाही होत का त्याचा अर्थ? म्हणजे ते शुद्धता, शुद्धच. स्वच्छता दोन्ही एकच तसं. हं? अच्छा. शौच म्हणजे शुद्ध किंवा स्वच्छ, पवित्र असं. हं? न शौच म्हणजे काही पवित्रपणा नाही, सगळं आपलं म्हणजे कसंही असं. हं? काही पावित्र्य पवित्रता, नाही, तप काही नाही पावित्र्य किंवा नाही, दान नाही शुद्धता ज्याचं. नाही, स्वच्छता काय नाही नाही. हम्म. असं. हं. न तप, तप म्हणजे गुण नाही. काही कष्ट नाही किंवा असं. हं. तप. म्हणजे किंवा दान मेहनत पण नाही, नाही कष्ट करत. नाही किंवा दान पण नाही. हं. न गुणो, मग काही गुण पण नाही गुण त्याच्यामध्ये, काही ध्यान पण नाही. म्हणजे ध्यान म्हणजे इथं एकाग्रता. ध्यान याचा शब्द सर आहे. तप नाही म्हणजे, हा. सर एक मिनिट, तप नाही म्हणजे कुठल्या गोष्टी सातत्याने असा अर्थ होतो का त्याचा? नाही, तप म्हणजे काय? कोणाला मी सांगत होतो, प्रारंभच्या वर्गात सांगत होतो 4 दिवसापूर्वी, की तप म्हणजे काय. म्हणजे आता नुसतं एखादं आपण, तुम्हाला आपल्याला देवाची उपासना करायची आहे तर आपण असतं मस्त मऊ उशीवर खुर्चीवर बसून सोफ्यावर बसून पण ते स्तोत्र म्हणू शकतो. हम्म. किंवा जप करायचा असेल तर, किंवा तेच आपण पाटावरती बसून किंवा जमिनीवर बसून किंवा आसनावर बसून पाठ ताट ठेवून असं बसू शकतो. किंवा अजून कोणी असेल तो अगदी एकांतात गुहेमध्ये जाऊन किंवा असं, किंवा अजून एक्स्ट्रीम म्हणजे जसं पूर्वी ऋषीमुनी वनात जाऊन एका पायावर उभं राहून पाण्यात उभं राहून वगैरे वगैरे. बरोबर. तर हे सगळं हे तुम्ही काय आहे? सांगितलं होतं, ते सांगितलं हा. हा. होतं. हे तुम्ही सांगितलं होतं म्हणजे असं त्यात काही कष्ट आले पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. हा. तप त्या म्हणजे काय? तपामध्ये म्हणजे ध्यानामध्ये कष्ट आले पाहिजे. म्हणजे त्रास, तप म्हणजे त्रास, म्हणजे मला त्रास झाला पाहिजे. हा म्हणजे त्रास. तपाने काय हा. होतं की मी तापतोय. तप म्हणजे तापणे. तापणे म्हणजे जसं ताप म्हणतो ना आपण, तप आणि ताप हे तसे सारख्यात संबंधितच आहे शब्द. तर की मी साधना करतोय पण खरी साधना कशी, की मला किती त्रास होत असेल तरी माझं एकाग्रता ढळत नाही. ती खरी साधना नाही का. सगळं आपलं सुख म्हणजे अगदी असं आरामात असं, तर त्याला
म्हणजे ते तप नाही. हम्म. 12 आणि वर्ष म्हणजे पण तपच ना. हो, ते तप त्या अर्थाने 12 वर्ष बरोबर अगदी. 12 वर्ष म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने 12 वर्ष करणं, त्याला म्हटलं हम्म. जातं तप. त्या अर्थाने 12 वर्ष म्हणजे तप असा आहे झालेला. म्हणजे एखादी हम्म. गोष्ट मेहनतीने बाकी सगळं सोडून देऊन तीच करत राहणं याला म्हणतात तप असं. आणि सर अशौच म्हणजे सूतक असलं की पण अशौच हा शब्द अशौच वापरला जातो ना. बरोबर, म्हणजे हा अशौच म्हणजे अपवित्र. म्हणजे हा जसं पूर्वीच्या काही मानलं जायचं ना की अपवित्र किंवा हो. अशुद्ध किंवा अस्वच्छ या अर्थाने ते अशौच. बरोबर. ओके. हा हा बोला रवींद्र. हा शक्तीर्न वृत्तीर्न योग्य प्राप्ती हम्म. म्हणजे योग्यता आपली. म्हणजे शक्ती पण शक्तीने आणि नाही, वृत्तीने वृत्ती सुद्धा वृत्ती पण नाही आणि योग्यता पण वृत्ती नाही. पण अशा चांगली ती वृत्ती पण नाही दीर्घसूत्राला असं. न सदीर्घ अशा सूत्री दीर्घसूत्राला सौख्य लागत भवतेन सौख्यम. अशाला कधी सौख्य लाभत नाही. वृत्ती म्हणजे कुठली वृत्ती नाही? वृत्ती चांगली म्हणजे वृत्ती चांगली वृत्ती चांगली म्हणजे वृत्ती मागली. काही करायचं वृत्तीच नाही असं आपण म्हणतो ना तसं. एक किंवा एक किंवा मिनिट. चांगली वृत्ती पण म्हणता येईल ना, चांगली वृत्ती नाही कारण एक म्हणजे मिनिट. आळशी वृत्ती थोडक्यात. उपयोगाची नाही. क्या हो गया नवीन? चांगली वृत्ती नाही. निष्क्रिय निष्क्रिय म्हणता येईल का? हा बरोबर ना, निष्क्रिय. वायले निष्क्रिय. एक मिनट. क्या क्या बोल रहे हैं? वायले आने दो, फिर क्या करेंगे? वृत्ती म्हणजे नेचर म्हणू शकतो, जो इंग्लिश मध्ये आपण म्हणतो त्याचं नेचरच नाहीये तसं. हा त्या तेच त्या म्हणाले ना, नहीं दृष्टीने काही ऐसा कोई करण्याची नहीं है। वृत्ती हाँ, नाही. छोड़, फिर जाने दो, हम्म. मत मत आने दो उसको. उसको बोला पहले फोन करो, सर बोलेंगे तो आएगा बोलना. सब सर को फोन करो बोलना आप पहले. हाँ ठीक है. हाँ जाने जाने दो, छोड़ दो. हाँ ठीक है. हाँ हेलो. हाँ वृत्ती म्हणजे चांगली वृत्ती असं ना सर. मनीषाताई चांगलं तुमचं करण्याची काय वृत्ती येते इच्छा नाही. हाँ तर वृत्ती म्हणजे म्हणजे काही करायची वृत्तीच नाही आपण म्हणतो ना. काहीच करायचं नाही त्याला असं. शक्ती पण नाही आणि वृत्ती पण नाही, मन पण नाही असं करण्यामध्ये काही असं. आणि योग्यता पण नाही असं. हम्म. सदीर्घ म्हणजे सूत्री. थोडक्यात सर, हे तामसी माणसाची लक्षणं सांगितली सगळे. बरोबर अगदी. तो जो तर गीतेमध्ये शक्तीर्न म्हणजे न शक्ती नाही म्हणजे कसं. त्याच्यात शक्ती पण नाही काही करायची, सामर्थ्य पण नाही, त्याचं वृत्ती पण नाही आणि योग्यता पण नाही. ते कुठलंही म्हणजे जर काम नचा अर्थ करायचं म्हणजे न घ्यायचा का न शक्ती. सगळं न. हो. शक्तीर्न म्हणजे न शक्ती असं घ्यायचा का. शक्ती ही न शक्तीही न. न न शक्ती न वृत्ती. शक्ती शक्ती ही न ते विसर्गाचा र झाला. शक्ती ही न, वृत्ती ही न असं. हम्म. गुण हा न असं. आणि काही काही ठिकाणी न नसतील तरी घ्यायचे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते न टाकू शकले नाही पण ते अध्याय आहेत. तरी सगळी गीतेमध्ये, वृत्ती म्हणजे भगवद्गीतेमध्ये. स्वभाव का सर? बरोबर स्वभाव. बरोबर अगदी स्वभाव बरोबर. ना. हो. विनयोन धर्म म्हणजे ज्याच्याकडे विनय नाही असं का सर? ज्याच्याकडे विनयोन नम्रता. विनय म्हणजे नम्रता पण नाही. आणि धर्म धर्म म्हणजे ज्याला आपण म्हणतो की धर्म म्हणजे काय, एका विशिष्ट नियमानुसार चालण्याचं काय त्याला म्हणतात, वळण. गुड हम्म. कंडक्ट उद्दिष्ट येईल. उद्दिष्ट. हा किंवा नाही, धर्म या शब्दाचा अर्थ असा होता की नियमात. धर्म आपल्याला जे नीती किंवा नियम शिकवतो ना, की असं वागावं, असं करावं, असं करावं, असं करावं. हे म्हणजे चांगलं, हे वाईट असं. डिसिप्लिन. डिसिप्लिन. तर शिस्त पण नाही. गुड कंडक्ट का सर? गुड हा कंडक्ट म्हणता गुड येईल. गुड कंडक्ट. हो हो. असं म्हणजे तो समाजात जरी राहील तर तो काहीतरी तो म्हणजे असा वेगळाच राहील असं, म्हणजे सगळ्यांशी कोऑपरेट पण करणार नाही असं. असं तर ही सगळी तामसी माणसाची लक्षणं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की अशा माणसाला कधी सुख मिळत नाही. सौख्य सुख मिळत नाही.
सौख्य मिळत. तर म्हणजे कसं की मला आठवलं की हा मला जेव्हा धडा शिकवला होता, तर म्हणजे आता मी तेव्हा कितवीत होतो, मला वाटतं 6वीत वगैरे असेल. हं. तर म्हणजे आता त्या वयामध्ये, हा लहान लहान असतानाच्या वयामध्ये जर असा जरी सुभाषितही शिकवली, तर एकदम मनावर चांगला परिणाम होतो ना, की आपण आळशी राहून किंवा असं दीर्घसूत्री, हा हे नाही करणार, असं राहून कसं चालेल. सुख मिळणार नाही आपल्याला. जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर हे सगळं सोडायला पाहिजे, असं होऊन चालणार नाही. असा एक तो संस्कार मनावर पक्का होतो, नाही का. म्हणजे इवन नाही पण सर वर्गामध्ये. खरंच सर संस्कृतमुळे ना शाळेत अगदी 5वी पासून असायलाच पाहिजे संस्कृत. त्याच्यात एवढ्या छोट्या छोट्या आणि इतक्या मनावर चांगला परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत ना. आता आपल्या ह्याच्यात पण अलसो बालक हा आहे ना एक गोष्ट. तो आळशी बालक तो शाळेत न जायचं ठरवतो आणि मग जातो. मग कावळ्याला बोलवतो. सगळे म्हणतात मला काम आहे, तू खेळ एकटा, तुझं तू खेळ एकटा. म्हणजे त्या मुलावर कसा परिणाम होतो की शाळा बुडवून चालणार नाही बाबा. सगळे एवढे पक्षी हे ते सगळे स्वतःची कामं करतात आणि हो, मीच हो. का मग घरी राहू. नाही का बरोबर. इतके छान छान म्हणजे हितोपदेश केलेला आहे ना सुंदर. अगदी अगदी. हम्म. असं आहे, म्हणजे संस्कृतमध्ये खूप छान असं हे वाङ्मय आहे. म्हणजे सुभाषित जी म्हणतो ना, आणि मी म्हणजे कोणाला सांगितलं होतं नवीन बॅच मध्ये आता, की म्हटलं मराठीत सुविचार आहेत, पण सुभाषित आहेत का अशी सुंदर, की जी मस्त सुंदर पाठही करता येतील, चांगल्या चालीत म्हणता येतील, आणि एक चांगला विचारही देऊन जातात, आणि तो आपल्या कायम स्मरणात राहतो, नाही का. मराठी, हिंदी, इंग्लिश, निदान मला ज्या 3 भाषा येतात त्याच्यात तरी असं नाहीयेच, नाही का. असं काव्यात्मक सुंदर विचार ठसवून, म्हणजे काव्यात्मक आणि गेय गेय म्हणजे चालीत म्हणता येतील, असं असं खूप ठिकाण नाहीच आहे, म्हणजे नाही का बाकी इतर भाषांमध्ये. हो सर. बाकी कोणाला इतर भाषा येत असतील आणि त्याच्यात असतील तर माहिती नाही मला, पण नाही वाटत मला. हा अशा आता अर्थ आहेत तसे, आता जसं रामचरित मानस मध्ये वगैरे, किंवा असं, किंवा आता मना सज्जना, मनाचे श्लोक मराठीत हो तसे ना, म्हणता येतील मनाचे आपल्याला. श्लोक. हा हो हो. हो, मनाचे मनाचे श्लोक तेच म्हणते हा, मी. हा. मनाचे श्लोक हे मराठीत त्याच प्रकारचे आहेत, नाही का. हो सुभाषितच हो हो. सुभाषितच आहेत ती तशी, पण असं ते मराठीत अशा. करुणाष्टक आहेत. हा. करुणाष्टक कसं आहे पण. माहितीये का सर, हा हा मराठीमध्ये जे काही आहेत ते हिंदीमध्ये वेगळे आहे, संस्कृतमध्ये वेगळे आहे, आणि कन्नडमध्ये वचनगोळी म्हणून येतं. असे श्लोकासारखे असतात ते छोटे छोटे. अच्छा. नाही म्हणजे जसं, पण असं मराठीमध्ये आता अगदी वचनगोळी. मी खूप खूप ताण जरी अगदी डोक्याला दिला, तरी मला मनाचे श्लोक आणि करुणाष्टक याच्याशिवाय तिसरं, हा असं सुभाषित अशी नाहीच, म्हणजे अशी चांगलं वळण लागण्यासाठी, नाही का, अशी नाहीच आहे. आणि गेय असले सुविचार आहेत, बरोबर, नाही का. अति तेथे माती करावे तसे हा, भरावे सुविचार. वगैरे. हा सुविचार असतात, म्हणी असतात, सुविचार असतात, म्हणजे म्हणी सगळ्या हा. असतात. भाषांमध्ये. पण ते मग तशा इकडे मग आता. लोकोक्ती वगैरे आहेत, पण हे गेय गेय मी म्हणतो ना, म्हणजे चालीत म्हटलेलं हो, असं, असं नाही. बरोबर. नाही नाही. सुभाषित आपली फक्त संस्कृत मध्येच. संस्कृतमध्येच, आणि खूप आहेत, प्रचंड आहेत, म्हणजे खूप हो ना. ह्याचा. हम्म. तर तर आपल्याकडे जी मूर्खांची लक्षणं येतात दासबोधामध्ये वगैरे ती कशा येतात? ती पण तशीच आहे. पण दुसरं कसं आहे माहितीये का, ते मूर्खांची लक्षणं, मनाचे श्लोक आपण लहान मुलांना शिकवतो, पण दासबोध शिकवत नाही. आणि मूर्खांची हम्म, हम्म. लक्षणं ही प्रौढपणी वाचायची आहेत, म्हणजे अशी अगदी, म्हणजे ती अशी लहान मुलांना अशी शिकवण्याची नाहीये. पण हे कसं म्हटलं तर अच्छा. सुभाषितपणे, म्हटलं तर चांगले संस्कार देणारे लहानपणी किंवा लहान असताना, असे पण आहेत हे सुभाषित, नाही का. आणि चारित्र्यशील याच्यावर संस्कृतमध्येच खूप छान सांगितलेलं आहे बघा. म्हणजे इतर बरोबर. भाषा मलाही येत नाहीत, पण संस्कृतमध्ये जे सांगितलंय ना ते अगदी मनात ठसतं. बरोबर. सर तर आता अच्छा आता, लोकोक्ती आहे घेणार का? हा तर आता ना लोकोक्ती फक्त आपलं राहिलेलं आहे. पण जसं मी आत्ता लगेच नको सुरू करूया आता. किती वेळ आहे अजून आहे 10 मिनिट आहे. नाही नाही ठीक आहे, पण मी बाकी एक सांगतो तुम्हाला. आता या वेळेचा उपयोग आपण थोडं बाकी 10 मिनिटच राहिले, बाकी प्लॅनिंग करता करूया. तर आता मी फक्त या पाठातलं आता फक्त लोकोक्तीच घेणार आहे.
इनफॅक्ट माझं असं सूचना होती की लोकोक्ती पण तुम्हीच वाचा, सोप्या आहेत सगळ्या. हा, तर काही शंका असतील तर फक्त मला विचारा उद्याला. चालेल. सर तर हॅलो, पटकन सुभाषित उठून पण द्या. 5-19 सुभाषित पण आहेत ना? कुठली? 19वा पाठ ती ती सुभाषित. ती शिकवली ना आपण, मागेच झाली ती. ओके ओके, सॉरी. हो, झाली. नाही नाही नाही, ठीक आहे. पण झाली ती, म्हणजे असं यावेळेस आपण जरा एकदम क्रमाने नाही घेतलं ना, थोडं मागे पुढे झालं त्यामुळे तसं. ते ससर्ज क्षेमाय ते पण झालंय का? हो, हो मग झालं. काय तर. 11व? हो, झालं झालं. नाही, माझं तुम्ही मिस मला झालं ते वाटतं, म्हणून. हा, तुम्ही हा, मी मध्ये टूरला नव्हते ते. होत्या ना तेव्हा. हा, बस. हा, ते तर तेच म्हणून विचारलं मी फक्त की झालंय हो का. हो हो. नाही, ठीक पण आहे, मी मला ते काय हे वाटतं, ऐकेल आपली. की प्रत्येकाचं काही ना काही राहिलं असेल तर आपण बहुतेक वेळा कुठला पाठ तो आपण रिव्हिजन. लिहिलेला आहे. नाही नाही, म्हणजे युट्यूब वरती जे आपले आहे ना चॅनेल हो हो, परिचयचं, रेकॉर्डिंग. त्या प्लेलिस्ट मध्ये, तर तुम्ही सगळे एकदा बघा आणि जे जे पाठ तुमचे मिस झालेले आहेत ते ऐका. हो हम्म. म्हणजे हो मग हो. सगळ्यांनीच, म्हणजे कारण प्रत्येकाचंच काहीतरी हे, हा, असं. हा, उन्नती, तुला रिमोट कंट्रोल दिलाय मी. तर, ओके सर. हा. तू आता एनी डेस्क मधनं मागितला का रिमोट कंट्रोल, कसं? नाही, मी याच्यातनच मागितलं. हे बघा इकडे, मी तुम्हाला दाखवायचं होतं ना. इथे हो रिप्लेस मध्ये, हो. इथे द फॉन्ट एरिया आय कॉन्ट टाईप. ओके, ते मी थांब हे करतो. हा हा, आता आता कर, सॉरी. हा, आता कर. पण हा एरियल फॉन्ट आहे का? फॉन्ट कुठला आहे तुम्ही? हा, एरियलच आहे. हो. हा, आपण ठीक हे आहे. डिस्कनेक्ट करू आपण सर एनी डेस्कवर. हा, हे होत, एनी डेस्कवर करू, हे होत नाहीये. ओके ओके, ठीक आहे. पण हे फॉन्ट जर असा केला तर फक्त याच सरळ स्लाइडचं नाही ना होईल. ड्रॉप डाऊन करता. हा, ते मी पण करू शकेल. हा, मग तू रिप्लेस. करू सांग. संस्कृत. हे पण ते लिहावंच संस्कृत लागते ड्रॉप. हा, ते ड्रॉप डाऊन येत नाही. पण हे, संस्कृत लिहायला, आता म्हणून तर ते रिप्लेस. बघायला लागेल मला. आपण एनी डेस्कवर करू सर, कॉल नाही संपवू नाही, टाका मग बघू. हा, ठीक आहे ठीक आहे. तर ठीक आहे. तर आपण काय म्हणत होतो, हा. तर आता माझी अशी सूचना आहे, एक लोकोक्ती तुम्ही तुमचं करा, काही अडचणी असेल तर फक्त विचारूया, आपण विचारा उद्याच्या याच्यात. हा, पण असं आपण अगदी प्रत्येक असं आपण घेऊया नको. हा, आणि लोकोक्ती झालं की आपल्याला निबंध आणि पत्रलेखन याला सुरुवात करायची. हा, म्हणजे दुसरा जो भाग आहे ना त्याच्यातला. आणि आता मला वाटतं, म्हणजे तेव्हा जे माझ्या लक्षात आलं होतं तो भाग मध्येच सोडताना, की आपण हे करू शकत नाहीये, म्हणजे तुमची तेवढी अजून तयारी नाहीये स्वतः लिहिण्याची वगैरे. म्हणून मग आपण तिथे ते रामायण महाभारत वगैरे झाल्यावर पॉज घेतला होता. आणि त्याच्यात सुद्धा बरेच सुभाषित, लोकोक्ती वगैरे आहेत त्या पाठामध्ये पण. तर ते घेऊया आपण. हा, तर आता उद्यापासून आपण तो पाठ सुरू करूया. म्हणजे भाग 1 ना सर? भाग 1 सामान्य ज्ञानामधला. हा हा, हा. हा. हे तू रिप्लेस फॉन्ट कसं काढलं? हा, उन्नती. अरे सर इथे क्लोज. रिप्लेस मध्ये, रिप्लेस मध्ये ड्रॉपचा एरो आहे ना, म्हणजे इथे कंट्रोल दिसला? एफ करून कुठे कुठे? नाही नाही, नाही नाही, इथे ओके ओके, अच्छा. नॉर्मल हा, रिप्लेस आहे, रिप्लेस फॉन्ट आहे. मी आता रिप्लेस ऑल So, करू का मग? no, हा, you have to choose that real font. The font has to be exact. आला ना एक्झॅक्ट. हाँ, रिप्लेस ऑल करा. ठीक आहे, रिप्लेस ऑल. नाही, दॅट्स वाय आय सेड ना, हो ते एक्झॅक्ट आलं पाहिजे. बघते मी काय आहे ते. नाही, ठीक आहे, मी करेन तसं, ट्राय करेल अगं. हा, काही हा, प्रॉब्लेम हा. नाही. सर लक्षात आलं उद्या माझ्या. लोकोक्ती नंतर एक्झॅक्टली काय घेणार आहे? लोकोक्ती मी घेणारच नाहीये. ओके, नाही आपण नाही, म्हणजे पाठ आहे. कसे? हा, हो,
बरोबर आहे, पण त्याच्यानंतर ह्या भाग 1 मधलं काय घेणार एक्झॅक्टली, म्हणजे तसं वाचून ठेवायला आम्हाला. बघून सांगतो मी, जरा मेसेज करतो मी उद्या सकाळी. हो चालेल. हा चालेल, ओके. थांबूया इथे आपण असं. हो सर. जय गुरु. हा जय हा गुरु. जय 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 गुरु. 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 जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. संस्कृत टेक्स्ट नसेल ते ऍक्च्युली. हा सर, ते मला काय होतंय ते माझं इथे क्लिक थोडस हे होत आहे. हा, आता रिप्लेस करा. रिप्लेस करा. केलं ना रिप्लेस. हा, आता इट विल टेक अराउंड रिप्लेस कन्सिडरेबल फॉर टाइम. नॉट इट्स नॉट रिस्पॉन्डिंग म्हणतो तो. थोडा वेळ लागेल त्याला. ठीक आहे, आपण हे डिस्कनेक्ट करू. मला एनएडेस्कचा द्या कंट्रोल. नाही नाही, मी ट्राय करतो. लेट मी ट्राय. ओके चल. ओके ठीक आहे. ओके नाही ओके. असं बाय. अडचण आली तर विचारतो मी तुला. चालेल. ह्यानेच चला. होतं ते रिप्लेस. हा, हो, बाय. नाही आलं लक्षात आता म्हणजे. हं? चला. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.